सोबत म्हणायचंय, काय म्हणायचं माहिती ना? सुरू करूया. विद्येविना, मतीविना, नीतीविना, गतीविना, वित्ताविना इतके अनर्थ आहे का? आपल्याला आता नंतर नेक्स्ट पॉइंट बघायचंय कमी, तो म्हणजे ऍप्लिकेशन्स. आपण काय चालू केले होता? UCM, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचे काय सुरू केले होते आपण? ऍप्लिकेशन. पहिला ऍप्लिकेशन बघल्या, व्हेरिकल ट्रॅव्हल ऑन अ हॉरिझॉन्टल सर्क्युलर पाथ. त्याचे V मॅक्झिमम आपण काढल्या होत्या, √μr(g). त्याच्यानंतर आपण दुसरं बघल्या होत्या, वेल ऑफ अ डेथ किंवा वॉल ऑफ अ डेथ. त्याच्यामध्ये आपण V मिनिमम काढल्या होत्या, √rg/μs. आता जो पुढचा जो घटक आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे व्हेरिकल ऑन अ हॉरिझॉन्टल नाही, आपण बँक्ड रोड म्हणूया. बँक्ड रोड. आता बँक्ड रोड म्हणजे एका साइडनं थोडासा उंच झालेला, तिरपस त्या पद्धतीचा जो रोड असतो ना त्याला म्हणायचं. ओके, तर याच्यामध्ये बघा, व्हेरिकल ऑन अ बँक्ड रोड. माझा पहिला क्वेश्चन तुम्हाला, बँक्ड रोड समजला का काय असतो? एका साइडनं उंच झालेला. ओके, आपण सायकल काढते बघा, सायकल वर असं चालवल्यासारखं ह्याच्यातून आणते बघा, असं पायरी टाइप मध्ये असते बघा, ते बँक्ड रोड आहे. सिंपली बँक्ड. समजायला ना मी काय म्हणणार? गाडीवर आणण्यासाठी आपण घराच्या पलीकडनं का पायऱ्याला चढती घसरगुंडी टाइप, हा तेव्हा तुम्ही घसरगुंडी खेळता त्याच्यावर. ठीक आहे, त्यातलं पहिला बँकिंग ऑफ रोड. आता याच्यात काही डेफिनेशन आहे, तुम्हाला पाठ पाहिजे. हा, बँकिंग ऑफ रोड काय असते, अँगल ऑफ बँकिंग काय असते, आपण मी सगळं सांगेल, एक एक बघूया. दिसना चाललंय का तुला? ओके, बँकिंग ऑफ रोड, द अरेंजमेंट ऑफ कीपिंग द आउटर एज ऑफ द रोड आउटर इन्क्लाइंड. इन्क्लाइंड म्हणजे तिरपस. ओके, सिंपली अशा पद्धतीनं आहे ते डायग्राम. इन्क्लाइंड रोड सरफेस इन्क्लाइंड विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज द बँकिंग ऑफ रोड. खूप महत्वाचं आहे. काय म्हणाले बघा, द अरेंजमेंट ऑफ कीपिंग द आउटर एज. मी एक एक पॉईंट इथं नोट करतो. पहिला एक पॉईंट आपल्याला इथे बघायचा आहे. पहिला त्याला म्हणायचं बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड. इथे जर तुम्ही बघला, ही गाडी, हे असा रोड आहे. हा रोड कसा एका साईडनं हॉरिझॉन्टल आहे, खाली काय हॉरिझॉन्टल, आणि एका साईडनं कसं झालं चढतीला, म्हणजे काय झालं इन्क्लाइंड झालाय, आणि ह्याच्यावर वाहन चाललंय. समजायला मी काय म्हणालो? असा एका ती गाडी रस्ता, तो असा रस्ता सिंपली, आणि याच्यावर वाहन आहे. ठीक आहे, वाहन म्हणजे व्हेरिकल आहे. ओके, त्यामधला पहिला पॉईंट आपल्याला बँकिंग ऑफ रोड विषयी काय लिहायचं बघा, द अरेंजमेंट ऑफ कीपिंग द आउटर एज. एक एक पॉईंट घेऊ. द अरेंजमेंट ऑफ कीपिंग आउटर म्हणजे काय रे? बाहेरचं म्हणजे हे ना, हे इनर आहे आतमधल्या साईडचं, हे झालं आउटर. ओके, आउटचं बाहेरच्या साईडचं. कीपिंग आउटर एज म्हणजे कडा, सिंपली कट, रस्त्याचा कडा उंचावलेला आहे. एज इज इन्क्लाइंड विथ हॉरिझॉन्टल म्हणजे आडवं. हे दिसाले का आडवं? हॉरिझॉन्टल काय सरफेस. ओके, बँकिंग ऑफ रोड म्हणजे द अरेंजमेंट ऑफ कीपिंग आउटर एज इज इन्क्लाइंड विथ द हॉरिझॉन्टल सरफेस कॉल्ड एज बँकिंग रोड. समजलं का? काय समजलं? तर दोन गोष्टी लक्षात ठेवा. खालचा सरफेस हॉरिझॉन्टल आहे, दुसरा सरफेस चढतीला इन्क्लाइंड आहे. बघा, या दोघांमध्ये काही टीटा तयार झालाय का? बघा, हा एक आणि हा एक टीटा तयार झालाय ना, याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. टीटा म्हणजे काय? अँगल. टीटा म्हणजे काय असतो? आणि आता हा बँकिंगचा आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे सिंपली अँगल ऑफ बँकिंग काय असतं तुम्ही बघा. आता इथं द अँगल मेड बाय द इन्क्लाइंड रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल इज कॉल्ड एज अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे इथं दोन सरफेसेस होते बघा, एक सरफेस होता हॉरिझॉन्टल आणि दुसरा होता इन्क्लाइंड, आणि या दोघांमधला अँगल म्हणजेच काय? अँगल ऑफ बँकिंग. ओके, बघा, हा कोणता रोड आहे? हॉरिझॉन्टल. हा कसा आहे? इन्क्लाइंड. त्या दोघांमध्ये काय? टीटा. म्हणून त्या टीटाला काय म्हणतात? अँगल ऑफ बँकिंग. द अँगल मेड बाय द inclined road surface with the horizontal is called as the angle of banking. मी नोट करू का मग तिकडे? ठीक आहे, चला 2 नंबर.
अँगल ऑफ अ बँक. ज्यानं लक्ष देऊन ऐकायला त्याला समजत बरं, मी आता सांगतो. अँगल ऑफ अ बँक, द अँगल बिटवीन inclined road and horizontal surface of a road called as angle of banking. डन. दोन गोष्टी समजल्या, बँक रोड आणि दुसरं अँगल ऑफ बँक. आता पुढचा पॉइंट, इथे डायग्राम आहे. व्हेकल ऑन अ बँक रोड. व्हेकल आहे कशावर आहे? बँक रोड, तिरकस रोड, तिरपट. ओके, सिंपल. थिटा समजला. आता इथं वाहन चाललंय. आता याच्यावर काहीतरी फोर्स आपल्या होतात बरं, तुम्हाला माहिती आहे. प्रायमरली 3 फोर्सेस तर आहेत, तुम्हाला माहिती आहे. कोणकोणते? पहिला वाला दॅट एन नॉर्मल, दुसरा वेट आणि तिसरा एफएस. ओके, आता इथं बघा काय करा. एक तर नॉर्मल आहे, एन ला एन आहे, पण इथे एन किती येतात? 2 एन आहेत, बरोबर. म्हणजे हा नाही रे, एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा. जो नॉर्मल रिएक्शन ना इज रिझल्टंट ऑफ द इट डिवाइडेड इनटू 2 पार्ट. पहिला जो आडवा असतो ना, कधीही लक्षात ठेवायचं, जो हॉरिझॉन्टल असतो त्याला म्हणायचं, आणि जो उभा असतो त्याला म्हणायचं. लक्षात ठेवा, आडवा असतो तो, उभा असतो तो कॉस. ओके, म्हणजे एन चं 2 डिवाइड झाले, एन कॉस थिटा, एन साइन थिटा. ओके, सगळ्यात खाली डाऊनवर्ड डायरेक्शनला काय असेल? एमजी. एमजी म्हणजेच काय रे? एवढं आलं लक्षात. आणि एन म्हणजे नॉर्मल, म्हणजे एक नॉर्मल आहे, एक एन कॉस थिटा आहे, एक एन साइन थिटा आहे आणि एक वेट आहे. 4 जण आहेत. किती जण आहेत? 4. लक्षात ठेवायचं. पहिला पॉइंट, दॅट फिगर शोज द व्हेकल सेक्शन of a vehicle on curved road. कोणता रोड? कर्व्ड रोड. वर्टिकल सेक्शन, वर्टिकल म्हणजे उभा सेक्शन of a vehicle on a curved road of a radius r banked at the angle theta. banked at म्हणजे समजलं ना. आता मी banked म्हणजे सिंपली एक सरफेस हॉरिझॉन्टल आहे, दुसरा थोडासा कसा आहे, असा वर गेलेला आहे, त्याला म्हणायचं banked road. that radius r banked at the angle theta with the horizontal. ओके, इथपर्यंत आलं लक्षात. तेच आपलं रेडियस आहे, थीटा आहे. पुढे Consider the vehicle. Vehicle म्हणजे वाहन. To be a point and ignore. आता बघा, त्याने तिथं आहे, म्हणजे आता वाहन तिथं थांबले किंवा स्पीड मध्ये आहे. 2 गोष्टीला आपल्याला इग्नोर करायचं. पहिली गोष्ट फ्रिक्शन, फ्रिक्शनल फोर्स असते ना, आणि दुसरी नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस लाईक द एअर रेजिस्टन्स. जेव्हा गाडी जाते तेव्हा टायराचं फ्रिक्शन असते एक, त्याला इग्नोर करा याच्यामध्ये. दुसरी गोष्ट हवा आहे ना, हवा खूप जास्त गाडी वेगाने जाईल का? हवा कमी आहे, खूप वेग पकडेल. मग ह्या 2 गोष्टी तुम्हाला इग्नोर करायच्या, म्हणजे ते काउंट करायचं का इथं? नाही. त्या 2 गोष्टी सोडून, म्हणजे कन्सिडर द व्हेकल टू बी अ पॉइंट इग्नोरिंग द फ्रिक्शन दॅट नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस लाईक द एअर रेजिस्टन्स आणि दुसरा असणारे फ्रिक्शन. ह्या 2 गोष्टी सोडायच्या. मग याच्यावर प्रायमरी देअर आर 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ व्हेकल. मग आता याच्यावर किती फोर्सेस ऍक्ट व्हायला येतात? 2. लक्षात ठेवा, किती फोर्स ऍक्ट व्हायला? 2. आता कोणकोणते बघा. पहिला आहे वेट, कॉमन तर राहणारच, आणि दुसरा आहे नॉर्मल. नॉर्मल किती भागामध्ये कंपोनेंट व्हायले? त्याच्यामधला पहिला एन साइन थिटा कसा असतो, एन कॉस थिटा कसा असतो, समजलं? 2च फोर्स आहेत, एक वेट आहे आणि दुसरा नॉर्मल आहे. पण नॉर्मलचे 2 कंपोनेंट होतात. एक एन साइन थिटा हॉरिझॉन्टल, एन कॉस थिटा व्हर्टिकल. 2 पॉइंट. मला वाटत नाही इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल. नाही, ठीक. आता बघा, इथे एक गोष्ट बघायची. आता जो एन साइन थिटा हॉरिझॉन्टल आहे ना, म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनेंट म्हणजे कोणाकडे असेल तो? सेंट्रिपिटल, टुवर्ड्स द सेंटर. टुवर्ड्स द सेंटर म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे फॉर्म्युला कुठे आहे जगदीश? सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला? व्हेरी गुड. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. म्हणजे हा एन साइन थिटा कोणासारखा आहे? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणून मी इथे नोट हे सगळं लिहायचं आपल्याला. मी आता जस्ट समजून सांगतोय. एन साइन थिटा कोणासारखा आहे? mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. आणि दुसरा एन कॉस थिटा उभा आहे ना, उभं म्हणजे आपले वेट डाऊनवर्ड डायरेक्शनचं, म्हणजे एन कॉस थिटा बरोबर काय? mg. एन साइन थिटा बरोबर काय? एन कॉस थिटा बरोबर काय?
मिळाले का रे तुम्हाला दोन इक्वेशन भेटले? आता मला सांगा साइन थीटा भागिले कॉस थीटा काय येते? मी तेच केलं, साइन थीटा कॉस थीटा काय ठेवलं? टॅन थीटा. ओके, यम यम कटलं, वर काय होतं? v स्क्वेअर, इथे काय आहे? r, याच्याकडे काय होते? g, म्हणजे काय आलं? टॅन थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. ओके, किती सोपं आहे. आता पुढे बघा, झालं. हा एक पॉइंट आला लक्षात. तुम्हाला डिवाइड करून जे इक्वेशन भेटले टॅन थीटा इज इक्वल टू v स्क्वेअर बाय rg. ओके, तो एक इक्वेशन लक्षात ठेवा. आपण थोड्या वेळाने सांगू. समजायला मी काय म्हणालो. आता मी परत जातो तिकडे आणि सांगतो. इथं लिहायचे थोडे पॉइंट जास्त आहेत म्हणून ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल, पण काही अवघड नाही. ओके, चला नोट करूयात आपण. यातला पहिला पॉइंट देवला लिहून थोडक्यामध्ये अजून एकदा समजून सांगू का? ठीक आहे, सिंपली हा काय आहे? ठीक आहे, तुम्ही मला सांगायचं. ही माझी छोटीशी गाडी टायर मोठं वाटत आहे. काय टायर्स, गाडीचे टायर्स. हा कोणता टिका? कॉस की साइन? व्हेरी गुड. हा या ना नॉर्मल वेग आता विसरा, त्याचं काही कामच नाही. डाउनवर्ड डायरेक्शनला काय म्हणजेच काय? वेट इथपर्यंत आलं. आता मी इक्वेशन तयार करतो. आता ही जी डायरेक्शन आहे बेटा, ही डायरेक्शन इकडे आहे. इकडे इकडे कोण आहे माहिती? सेंटर आहे. लक्षात ठेवा, इथे कुठेतरी सेंटर आहे म्हणून समजा तुम्ही. ओके, म्हणजे पहिल्यांदा n साइन थीटा बरोबर mv स्क्वेअर डिवाइडेड बाय r. दुसरा n cos थीटा बरोबर डायरेक्शन mg. समीकरण नंबर फर्स्ट, इक्वेशन नंबर सेकंड, काही जणांचं मराठी असेल म्हणून म्हणलं. ठीक आहे, डिवाइड इक्वेशन फर्स्ट बाय कशानं? चला घ्या फर्स्ट तुमच्या पद्धतीने. n sin थीटा इज इक्वल टू mv स्क्वेअर डिवाइडेड बाय डिव्हिजन. नाही तर काही जण असं करशील तर मार्क नाही. पुढे n cos थीटा बरोबर m, मग म्हणायचं त्याला काय म्हणायचं? मग चला काय कटते? m m कटलं. बाकी आता हे जी गुणानं बसणार एकटं पडते ना, म्हणून ते कुठे जाते? वर जाते. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला इथं माहित असेल साइन थीटा भागिले कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. हा एवढं येते तुम्हाला. n n कटलं. चला घेऊया वर. चला काय काय उरलं बघू. काय उरलं बाबा? टॅन उरलं. इथं टॅन काय घेतो मी बरोबरला बरोबर. इथं v स्क्वेअर उरलं होतं, हे g वर आलंय. काय नाही अवघड. इथपर्यंत समजले की नाही? की डोक्याच्या वरून गेले. आता पुढचा पॉइंट. आता आपल्याला इथं बघायचं की बाबा नेमकी स्पीड. इथं आपण थीटा काढल्या. काय काढल्या? थीटा. पण स्पीड काढल्या काय? इथं आपण सर आतापर्यंत स्पीड काढल्या, पण आता आपल्याला म्हणजे अगोदरच्या स्पीड v काढल्या, दुसऱ्या v काढल्या. आता v नाही काढल्या का? आता काढायचंय. त्याला म्हणायचं मोस्ट सेफ स्पीड. म्हणजे कदाचित आता त्या बँक रोडून चालले बघा, हेच थोडंसं ना ऍप्लिकेशन लाईक दॅट ह्याच्यासारखं असते, वेल ऑफ डेथ सारखं. स्पीड कमी झाली गाडीच पडते. म्हणून याला स्पीड कशी पाहिजे? बरोबर पाहिजे. एकदम स्पीड जास्त पण नको, कमी पण नको. म्हणून याला म्हणले सेफ स्पीड. सेफ म्हणजे सेफ, सुरक्षित. स्पीड म्हणजे वेग, सुरक्षित वेग काढायचा आपल्याला. आता तेवढं तर आपल्याला भेटलंय. तर बघा, मोस्ट सेफ स्पीड जर काढायची असेल आपल्याला काय करायचं? सिंपली v आहे ना, अंडररूट करून टाकायचं. म्हणजे आपलं काय आलं होतं माहिती आहे का? इथं आलं होतं बघा आपलं टॅन थीटा आला होता बरोबर. काय आलं होतं? v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. हे rg इथं बसते का? इकडे येते. म्हणजे टॅन थीटा rg आणि v ला v स्क्वेअरला म्हणजे अंडररूट आलं. म्हणजे आलं का? v स्क्वेअर टॅन थीटा rg. तुम्ही म्हणशाल सर rg अगोदर घेतलं असं जमते? पप्पाचं नाव बदललं नाही ना, बाकी सारखं. म्हणजे rg टॅन थीटा असं आजूबाजूला लिहिले तरी चालते. समजायला मी काय म्हणतो? आलं? म्हणजे हे मोस्ट सेफ स्पीड. आपण v काढल्या. ओके, चला मग याच्या पुढे नेक्स्ट पॉइंट नोट करेल मी. मोस्ट सेफ स्पीड. मोस्ट सेफ स्पीड काय? दॅट त्याला पुट करून पुढे काढतो आपण.
आपलं आलं होतं टॅन थिटा आला होता, बरोबर. काय आलं होतं, काय आलं होतं, v स्क्वेअर डिवाइड बाय v ला v, तुम्हाला त्या पद्धतीने करून देतो बरं मी. v ला v rg टॅन थिटा करतो. ओके, टॅन थिटा इकडे आला, ठीक आहे. v ला v करतो, अंडर रूटला अंडर रूट rg टॅन थिटा. दॅट इज द मोस्ट कॉमन स्पीड, सॉरी मोस्ट सेफ स्पीड. डन, समजलं. तुम्हाला जर असं आलं स्पीड, मोस्ट सेफ स्पीड ऑफ अ व्हेकल ऑन अ बँक रोड, आणि तुम्हाला असं इक्वेशन खाली ऑप्शन आले, तुम्हाला निवडता येतील ना. म्हणजे एक क्वेश्चन तयार करून दाखवतात, तुम्हाला दाखवतो. एखाद्या फिजिक्स मध्ये क्वेश्चन आला असा, फाइंड आउट मोस्ट सेफ स्पीड ऑफ व्हेकल ऑन बँक रोड. स्क्वेअर काय पहिल्याच काय आलं होतं, व्ही मॅक्सिमम काय होतं, म्यू. दुसऱ्याचं काय होतं, म्यू एस बाय, हो ना, असंच होतं. आता काय मला आता निवडता येते, समजायला. कशाचं काय ते सांगायचं, त्याचं उत्तर काय येते, सी. ओके, सिम्पली दॅट व्हेकल ऑन अ बँक रोड. आता सेम असाच क्वेश्चन, मी फक्त नंबर चेंज, नाव चेंज करतो, ओव्हर मध्ये टाकतो याला, ओव्हर मध्ये. हा, हॉरिझॉन्टल कर्व पाथ. हा, अरे एक नंबर ना, म्यू आरजी पहिल्यांदा बघलेलं ऍप्लिकेशन. आता हाच क्वेश्चन त्याला चेंज करतो. दुसऱ्या नंबरचं काय होतं, समजाले, तिन्ही पण समजले. एक अंडर रूट म्यू आरजी, दुसरा अंडर रूट म्यू एस डिवाइडेड बाय आरजी, आणि तिसरा v इज इक्वल टू अंडर रूट टॅन थिटा आरजी. तुम्हाला सांगू का, तुम्हाला बँक रोड म्हणले की डोक्यामध्ये क्लिक होते, अरे थिटा आहे याच्यामध्ये. मग ऑप्शन मध्ये बघा थिटा कुठे आहे, फक्त दोन, हे तर कट झाले, राहिले दोन. तुम्हाला माहित राहते एकाच ह्याच्यामध्ये टॅन थिटा आरजी. समजाले. ओके, आता तुम्हाला एवढं पण माहिती आहे तर टॅन थिटा कसं का आले, कसं का आले, कारण तिथं साइन डिवाइडेड बाय कॉस. साइन थिटा आणि कॉस थिटा कसं का आले ते बी समजले. दे आर द रिझल्टंट कंपोनेंट ऑफ द नॉर्मल. त्याचे दोन भाग पडले होते. त्याच्यामध्ये एवढं पण माहिती आहे की साइन थिटा कसं आहे, त्याची हॉरिझॉन्टल आहे, कॉस थिटा कसं आहे, समजायला. ठीक आहे, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्या अगोदरचा एक पॉईंट लिहून देतो म्हणजे तुमचं क्लिअर होईल. याची वाक्य रचना राहिली ना, ते पॉईंट. ठीक आहे, जाऊ ना मध्ये पुढे. आता इथपर्यंत आलं लक्षात. तुम्हाला अँगल ऑफ, दॅट इज द बँकिंग ऑफ अ रोड, दुसरं अँगल ऑफ बँकिंग, आणि आता तिसरा पॉईंट याची सुरुवात. याचं जे एक्सप्रेशनचा पार्ट आहे तुम्ही ऑलरेडी सांगितलंय. आता काही पॉईंट्स आहेत ते नोट करून घेतो. ओके, चला, सोबत लिहिलं तरी चालेल. मागचं राहिलं का, बरं ठीक आहे, मी नोट करतो. कन्सिडर अ व्हेकल, मी लिहितो नंतर मी. कन्सिडर अ व्हेकल along a bank road ignore friction force and some conservative forces like wind force, at a point on a bank road, two forces are acted on vehicle. बरोबर आहे ना, मी लिहितो त्याच्याकडे लक्ष ठेवा मुलांना.
त्यातला पहिला कोणता फोर्स आहे? कोणता? फर्स्ट. वेट म्हणजेच काय? कसं व्हर्टिकली पहिल्यापासून सांगलो, ह्याला एकच लिहायचं, 5 करून टाका. व्हर्टिकली डाऊनवर्ड. ज्याला समजत नाही त्यांनी लक्ष द्या. 2च मिनिटात आलो. तुम्हाला काय वाटलं? म्हणजे मी तुम्हालाच राग करतो, पण लहान लेकराला करत नाही. तुम्ही मोठे आहात ना त्याच्यामुळे. दुसरा पॉईंट कोणता आहे? नॉर्मल रिएक्शन. It has 2 components. कोणते कंपोनेंट्स आहेत मुलांना? एक आहे साइन यानी साइन थीटा. साइन. डायरेक्शन कशी याची माहिती आहे का? डायरेक्शन इज वर्टिकली हॉरिझॉन्टल टुवर्ड्स द सेंटर. हे वाक्य महत्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही टुवर्ड्स द सेंटर लिहित नाही तोपर्यंत सेंट्रिपिटल फोर्स आहे म्हणून सांगता येत नाही. नोट करायचं. वर्टिकली हॉरिझॉन्टली. ओंकार थोडं नीट बघत आहे बरं. असं भीती वाटली मला. असं काय चुकायला की वाटलं असं बघत. हॉरिझॉन्टली आता बघ गेले. हॉरिझॉन्टली टुवर्ड्स सेंटर. बरोबर आहे ना? दुसरा या ना वर्टिकली डाउनवर्ड. कंट्रोल बॅलन्स काय पण का बॅलन्स वेट. बरोबर आहे बेटा? हो ना. मग काय तुझं? हो ना. एन कॉस थीटा पुढे आहे ना. काहीतरी चुकलं आपलं. अपवर्ड येते काय तर? हो ना. एन कॉस थीटा. हा सॉरी बघलो. लक्ष येत नाही. आहे लक्ष आहे. लक्ष आहे बेटा? एन कॉस थीटा वर्टिकली बॅलन्सेस वेट. ओके ना? डन. काय अडचण नाही. झालं. आता याच्यामध्ये अजून एक वाक्य लिहायचंय. ते वाक्य लिहिले की मग आपल्याला लिहायला काही अडचण नाही. दॅट n sin theta is towards center and performing centripetal. एवढं म्हणलं की लगेच विसरू. n sin theta m is divided by n cos theta is equal to m. डिवाइड करा तुम्हाला भेटते tan theta. tan theta भेटले की तुम्हाला लगेच काय काढता येते? सेफ स्पीड काढता येते. ओके. नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रत्येक पॉईंट लिहायला सुरू करा.